कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागवे कंठी घरी दिला ठाव अवघा सकळ हिवा माझ्या उपकारासाठी वागवे कंठी तुका केले माझे माझ्या वागविला समचरण सरोजम सांगणीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं तरुण तुलसी मालालंकरण कंजनेत्रं सदैव लहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशून्यामूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरण रघुवर बिमल जसु जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या हरे 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 सिद्धिका प्रभु के सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी मेरे वचन ऐका कमलापती वचन ऐका
संतांची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो जे स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान दैवत विश्वगुरु निवृत्तीदादांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र बारगाव पिंपरी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या पिंपरीच्या पुण्यभूमीमध्ये राहणारा राजगुरू परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य, या परिवाराचा आधारस्तंभ, या परिवाराचे वडील मार्गदर्शक आपल्यातून जाऊन आज 3 वर्ष पूर्ण झाली आणि हे तृतीय पुण्यस्मरण राजगुरू परिवार आपल्या वडिलांच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न करतो. त्यामध्ये स्वर्गीय फकीरराव सीताराम राजगुरू दादांना आपल्यातून जाऊन आज 3 वर्ष झाले आणि त्यांचे 3ही चिरंजीव राजेंद्र भाऊ असेल, परसराम भाऊ असतील आणि साहेबराव भाऊ असतील, हे 3ही भाऊ आपल्या वडिलांच्या निमित्ताने हा कृतज्ञता सोहळा आज 3ऱ्या वर्षी संपन्न करतोय. त्याचा मला आनंद वाटतो. खरं तर एक पुण्यस्मरण करण्या वाचून मारामारे आबा नाही का, 1 वर्ष श्राद्ध वडिलाचं करावं त्याच्यासाठी मारामारे. 2-3 भाऊ असतील तर ते एकमेकाला फोन करून विचारतात तू करणार आहेस का, तू करणार असेल तर आम्ही करत नाही. असं म्हणून 1 वर्ष श्राद्ध सुद्धा करण्यासाठी मारामार चालली. तिथे हे 3 भाऊ राम लक्ष्मण भरतासारखे एकत्र राहून 3 वर्ष झाले आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करतात. खरं तर आदर्श घेण्यासारखे हे भावंड आहेत आणि एक कौतुक म्हणून नाही आबा पण वस्तुस्थिती सांगितलीच पाहिजे. जगामध्ये भाऊ भावाचं तोंड पाहत नाही, आई बापाला माणसं शिव्या देतात, बहिणीला आपल्या घरी येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करतात, प्रॉपर्टीसाठीचे मारामाऱ्या सुरू आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये 3 भाऊ एक जीवाने एकत्र राहून हे सगळं उभं करत असताना या सगळ्यामध्ये जर कोणाचं आशीर्वाद असतील, हे सगळं कोणामुळे उभं असेल तर बाबा हे सगळं जर उभं असेल ना तर हे आमच्या वडिलांचे आशीर्वाद आणि आईची कृपा आहे असं म्हणणारे लेकर जन्माला येण्यासाठी मला असं वाटतंय धन्य माता पिता तयाची. असे आई वडील असे संस्कार या मुलांवरती खरं तर या आई वडिलांनी दिले. आज ही मुलं एवढ्या श्रद्धेने 3रं पुण्यस्मरण, मी विचारलं साहेबराव भाऊंना, म्हटलं हे 3रं पुण्यस्मरण म्हणजे तुमचा काही संकल्प आहे का बाबा, 3 वर्ष करायचे 5 वर्ष करायचे कशासाठी बाबा असं. तर मला त्यांचं म्हणजे राजगुरू परिवाराचं उत्तर आहे. मला त्यांचं उत्तर असं आहे, महाराज 3रं करतोय हे काही संकल्प आहे किंवा 5 करायचे असं काही संकल्प आहे असं मुळीच नाही बाबा. हे सर्व विश्व जे तुम्हाला दिसतं ना हे सगळं विश्व त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही काहीही करू शकतो. 3च करायचे काय. एक अंतकरणातला मुलांचा जो आई वडिलांबद्दलचा भाव आहे. खरं तर तुकोबारांचे ते जे शब्द आहेत की शेवट तो भला माझा बहुगोड झाला, असं जर कोणी आनंदाने म्हणत असेल तर ते राजगुरू परिवाराचे वडील आहेत की असे लेकर जन्माला कुळी कन्या पुत्र होती जे
सोन्याचा शिक्का आहे. आणि ही सगळी जमली त्याचं एकमेव कारण आहे ह्या राजगुरू परिवाराचं प्रेम. म्हणजे साहेबराव भाऊनी अशी माणसं जमवले. महाराष्ट्रातला कीर्तनकार नाही ज्याला साहेबराव राजगुरू माहीत नाही. महाराष्ट्रातला एक गायक नाही, एक वादक नाही. आणि मी नामवंत माणसांबद्दल बोलतोय. आणि आपण सगळे त्याच्याशी सगळे माहितीपूर्ण माणसं आहात. मी काय नवीन बोलतोय असं काहीच नाही. तुम्ही इथलेच आहात. म्हणजे तुमच्यासाठी मी नवीन आहे, ते नवीन नाही. पण नवीन माणसांनी त्यांच्याबद्दल बोलावं हे कशावरून? हे ऐकण्यावरून. हे त्यांच्या शब्दाने त्यांनी तोंडाने काही सांगितलंच नाही. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक माणूस. ज्यावेळी मी पत्रिका शेअर केली, मला अनेक महाराष्ट्रातल्या नामवंत माझ्या सहकाऱ्यांचा फोन आला, साहेबराव भाऊंकडे चालले तुम्ही, माझा जाहीर सांगा. असं म्हणण्यासाठी काय करावं लागतंय? असं म्हणण्यासाठी पैसा पाणी ह्या सगळ्या गोष्टी लागत नाही. याच्यासाठी प्रेम द्यावं लागतंय. प्रेम द्यावं लागतंय, तेव्हा प्रेम मिळत असते. आणि असं प्रेम देणारा परिवार आहे. आज या परिवारात आपण जमलेलो आहोत. आपण सगळी मान्यवर मंडळी, खरं तर ही सगळी मान्यवर मंडळी, ही रास जी रचलेली आहे, ही सगळी खरं तर प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहे. आज राजगुरू परिवारामध्ये आपण तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, फकीरराव दादांच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांना सद्गती मिळाली, ईश्वराच्या चरणावरती जागा मिळाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा आज त्यांचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी हा परिवार संपन्न करतोय. त्यामध्ये त्यांची 3 मुलं आहेत. त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी, इंदुमती आईसाहेब. त्याचबरोबर राजेंद्र भाऊ, परसराम भाऊ आहेत, साहेबराव भाऊ आहेत. त्यांच्या मुली आहेत मीराबाई गणेशराव बोरसे आणि मंगल विलास गोरे. त्याचबरोबर त्यांची नात आहे सौभाग्यवती सुवर्णाताई संदीप राजगुरू. आणि सर्वच परिवारातील मान्यवर सदस्य आहेत, मुलं आहेत, नातू नातवंड. खूप मोठा परिवार आहे. सगळी एकत्र मंडळी आहेत, एक जीवाने राहणारी माणसं आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या परिवाराच्या वतीने हा सोहळा संपन्न होतो. गावातील या बारगाव पिंपरी गावातील परिवारावरती प्रेम करणारे सगळे सोयरे, नातलग, मित्र, आप्तेष्ट परिवार या ठिकाणी आपण सर्व मान्यवर मंडळी दादांच्या निमित्ताने जमलेलो आहोत. सोहळा सुंदर करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, खरं तर नाव न घेता मी पुढे जाऊच शकत नाही, अशी एकाहुनी बळीरे माणसं आहेत. खरं त्यामध्ये ज्यांच्या अत्यंत गोड आवाजातून आपण सुरुवात या ठिकाणी कीर्तनाची ऐकली, ज्यांची अत्यंत सुंदर अशा आवाजात आपण चाल या ठिकाणी ऐकली, आपल्या सर्वांचे परिचित आहे. विशेष नाही, महाराष्ट्राचे परिचित आहे. आणि प्रत्येकाच्या कानामध्ये महाराष्ट्रातला वारकरी रविदास भाऊ जगदळेंना ओळखत नाही असं वारकरी सापडणार नाही. कारण खरं तर आयुष्य भाऊंनी भजनासाठी समर्पित केलं, आयुष्य घातलं, समर्पित केलं. आता कुठे भाऊंनी 4 चाकाची गाडी घेतली असेल, पण गुरुवर्य ढोक बाबांबरोबर फिरत असताना भाऊ अगदी सावलीसारखे बाबांच्या सानिध्यात राहिले. बरं, ते सावलीसारखे सानिध्यात तर आलेच, पण त्या काळात तुम्ही माहिती आहे, जुना काळ होता, गाड्याचा काळ होता, 2 व्हीलरचा काळ होता. जेव्हा घरी पण होते तर मग आता गाडीत हिंडतो आपण म्हणून भजनाला जायचं नाही असं नाही ना, भजन सोडायचंच नाही. कोणी आमंत्रण दिलं या भजनाला का आलेच, असं आयुष्य भजनात घालणारी ही मंडळी आहेत. प्रकाश महाराज नाईकवाडे असतील, ही सगळी मान्यवर मंडळी आहेत. आमचे शिवराम भाऊ आहेत. हे सगळे वारकरी मंडळी. काय गोड आवाज आहे शिवराम महाराजांचा, फार सुंदर. आता त्यांनी सुंदर असं गायन त्यांचं मला आता ऐकायला मिळालं. खूप गोड असे जिवलग माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी मान्यवरची मंडळी आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन या ठिकाणी करतो. आदरणीय महाराज देवा महाराज या ठिकाणी आहेत, आपल्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. इकडे सर्व मान्यवर महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. 2 वाघासारखे चोपदार या ठिकाणी आहेत. तशी वाघाची भीती आता इथं नाही, पण 2 वाघासारखे चोपदार आपण या ठिकाणी उपस्थित करून दिलेत. आमचे जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या अगदी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर विनेकरी असा असावा असं वाटतं असे किरण दादा या ठिकाणी आहेत. किरण महाराज, त्यांनाही विशेष धन्यवाद. गोड असा विणा, फार सुंदर अशी विण्याची सेवा आहे. त्याचबरोबर या कीर्तनाला सुंदर करण्यासाठी जी बालगोपाल मंडळी आहे, ही सर्व बालगोपाळ मंडळी ज्या संस्थेची आहे ती श्रीपाद वारकरी शिक्षण संस्था कावनई या ठिकाणावर उपस्थित. एकदा जोरदार टाळी वाजवा. या सर्व मंडळींना मार्गदर्शन करणारे परम आदरणीय वंदनीय महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण राहुलजी महाराज, माऊली महाराज, ज्ञानेश्वरजी महाराज, माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्यालाही विशेष धन्यवाद आहे. फार सुंदर या मुलांना तुम्ही घडवलं. फार सुंदर अशी पावली. आपल्याला घरामध्ये 1-2 पोरांना सुद्धा पावल्या शिकवायचं अवघड जातं. यावा पोरांना जर म्हणलं ना, भाऊ हरिपाठ म्हणतो का, मला मोबाईल द्या, बाकीचं काही देऊ नका. घरात आपल्या काय पोरांना शिकवायचं आपण? आपलं पोरं ऐकतील तेव्हा शिकतील की नाही? आपलं पोरं जेवायला सुद्धा ऐकत नाही. जेव म्हटलं तरी मोबाईल लागतो पोरांना आज आपल्या. आणि अशा काळामध्ये, या 21व्या शतकामध्ये, मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण मुलांना घडवतात. माऊली महाराज
ही ज्ञानोबरांची आपल्यावरती असलेली कृपा आहे आणि म्हणून फार सुंदर मुलांना घडवतो. तुम्हाला विशेष धन्यवाद. पखवाजाच्या सेवेसाठी माझे अत्यंत जीवशे जीवलग मित्र, ज्यांचं माझ्यावर अत्यंत बंधुतुल्य प्रेम आहे, नाशिक जिल्ह्याचं भूषण परमवंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण मृदंग अलंकार दिनेशजी महाराज मोजाड या ठिकाणी उपस्थित आहे. वाजवा, जोरदार टाळी वाजवा. दिनेश दादांनाही विशेष धन्यवाद आहे. या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी फ्ल्यूटची सेवा, बासरीची सेवा देणारे परम आदरणीय वंदनीय राहुल श्रीमान हरिभक्तपरायण राहुल सर उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर हा बासरीची सेवा आहे. बासरू म्हणजे हे हवेवरचं वाद्य आहे, हवेतून स्वर काढणं हा खूप मोठी कला आहे. त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतोय, शिकावं लागतंय, अभ्यास करावा लागतंय. ओलेमुळं भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासाचे संघ कार्यसिद्धी. अभ्यास करावाच लागतो गड्या, त्याच्याशिवाय काही हे साध्य होत नाही. असं साध्य केलंय, त्यांनाही विशेष धन्यवाद. या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून हा राजगुरू परिवाराचा हा कार्यक्रम, हे कीर्तन, हे गायन, रोहिदास भाऊंचं गायन, प्रकाश महाराजांचं, या ठिकाणी शिवराम महाराजांचं गायन, दिनेश दादाचं वादन, हे लेकरांच्या पावल्या तुम्हाला अशा आयुष्यभर यूट्यूबवरती पाहता येतील. याच्यासाठी राजगुरू परिवाराने केलेली व्यवस्था आमचे उद्धव बापू या ठिकाणी उपस्थित आहे. गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनलचे मालक, त्यांनाही विशेष धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा पद्धतीची शूटिंग, अत्यंत सुंदर असा उद्धव बापूंचं तर यूट्यूबची क्वालिटी आहे, आवाज, व्हॉइस क्वालिटी असेल, व्हिडिओ क्वालिटी असेल. बापूंना विशेष धन्यवाद आहे, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. अत्यंत सुंदर अशी मनमोहक साऊंड सिस्टीम, आमचा सगळ्यांचा आवाज गोड करून तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारे आमचे शंकर भाऊ, या ठिकाणी चापडगाववरून साऊंड सिस्टीम उपस्थित आहे. शंकर भाऊ, त्यांनाही विशेष धन्यवाद. टाळी वाजवा एकदा जोरदार. शंकर भाऊंना विशेष धन्यवाद आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग आहे बरं का. त्या साऊंडमध्ये इंजिनिअरिंग आहे. एका माईकला 10-10, 12-12 बटणं आहेत. ऐक, 12 आहेत का 13 आहेत? 12-12 बटणं आहेत. एक माईक ऑपरेट करण्यासाठी 12 बटणं फिरावं लागतात. ते महिला मंडळ, घरात भाजी करत असताना तुम्ही मिक्सरमध्ये मसाला काढता की नाही? काढता का तुम्ही मसाला? का मसाल्याचं काम यांच्याकडे? मसाला काढतो आपण. मसाला करत असताना मसाल्यात एखादा पदार्थ कमी अधिक झाला की जशी भाजीची चव बदलते, तसं इथे एका माईकचे 12 बटणे, एखादं बटन कमी अधिक फिरलं का आवाजाची क्वालिटी बदलते. त्याच्यासाठी ज्ञान लागते, अभ्यास करावा लागतोय. तो ज्ञान, ते अभ्यास शंकर भाऊनी केलाय. त्यांना विशेष धन्यवाद. गोड असा साऊंड आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करून, कुणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला असेल, कुणाचा झाला असेल, ज्यांचा राहिला असेल त्यांनी मायबापाचं अंतःकरण करून मला माफ करा, अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि सेवेकडे वळतो. विठाला 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 सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्रभूषण कनकाई बोलबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग आहे. आज उपकारा या संबंधाने जगद्गुरु तुकोबराय बोलतात. या अभंगामध्ये उपकार हा शब्द आहे, आपण उपकारा संबंधानेच बोलू. कारण एका वडिलांच्या निमित्ताने मला बोलायचे. पहा, या मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक जीव उपकाराशिवाय पाऊल पुढे टाकू शकत नाही. सर्वांगाचे कान करून ऐकाल तर कीर्तन तुम्हाला समजेल. कान माझ्याकडे असू द्या, फक्त 1 तासाची सेवा आहे. या जगामध्ये जन्माला आलेला जीव उपकाराशिवाय पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. तुम्ही म्हणाल बाबा मी उपकार कोणाचे ठेवतच नाही. काय कोणाचे उपकार ठेवायचे? आपल्याला ती सवय नाही. जर तुम्ही उपकार ठेवत नसाल तर तुम्ही जगू शकत नाही, असं माझं वाक्य आहे, असं माझं म्हणणं आहे. कसं म्हणणं आहे मी तुम्हाला सिद्ध करून देणार. उपकाराशिवाय माणूस पाऊल पुढे टाकू शकत नाही. कारण पावला पावलावरती आमच्यावरती कुणाचे ना कुणाचे उपकार आहेत. कसे उपकार आहेत? ऐका, पहा. आम्ही रात्री झोपतो, सकाळी उठतो, हे आमच्यावरती कुणाचे तरी उपकार आहे. सकाळी उठल्यानंतर मला बारगाव पिंपरीला कीर्तन हे मला आठवतं, हे कुणाचे तरी उपकार आहे. मी कीर्तनाला निघाल्यानंतर माझी आई, माझी बायको, माझी बहीण माझ्या हातात चहा आणून देते, ते विष न कालवता देते, हे सुद्धा तिचे माझ्यावरती उपकार आहेत. माझ्या पोटात जाणारं अन्न, आपल्या पोटात जाणारं अन्न पचतं, हे सूर्याचे आपल्यावरती उपकार आहेत. आपल्या पोटात जाणारं अन्न ही धरणी माता स्वतःच्या पोटात नांगराचं फाळ खुपसवून घेते आणि पिकवते, म्हणून मातीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. इथं उपकाराने घडणारी संस्कृती आहे. पण या उपकाराच्या बदल्यात आम्हाला आमची संस्कृती काय शिकवते? एखाद्याने जर आमच्यावरती उपकार केला असेल तर त्याच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायला शिकवते. तुम्ही या व्यासपीठावरून कृतज्ञ आणि कृतघ्न असे 2 शब्द नेहमी ऐकले असतील. कुणाला म्हणतात तो कृतज्ञ, कुणाला म्हणतात कृतघ्न. कृतज्ञ त्याला म्हणतात ज्याने उपकाराची जाण ठेवून मदतीला धावला, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि ज्याने उपकार केलेल्या माणसाला विसरून गेला, अपकार केला, त्याला कृतघ्न असं म्हणतात. पण आमची संस्कृती कृतघ्न नाही, आमची संस्कृती कृतज्ञ आहे. आणि पहा, कृतज्ञता करत असताना कशी करायची? फार बारकाई नाही का? कशी करायची? महाराज सांगतात ती कृतज्ञता करत असताना कृतीने करायची. उपकाराची फेड कृतीने करायची, शब्दाने नाही. शब्दाने उपकाराची फेड आणि कृतीने उपकाराची फेड. 1 मिनिटात समजून सांगतो, लक्ष माझ्याकडे ठेवा. एक पोरगा ऑफिसला निघाला तर त्याची आई धावत पळत डबा घेऊन त्याच्या हातामध्ये जेवणाचा घेऊन आली. आईच्या हातातला डबा पाहिला, पोराने आईच्या हातातला डबा घेतला, कारण आई सकाळपासून माझ्यासाठी उठली.
5 वाजता माय माझी उठली, मला तिने आवरून दिलं, गरम पाणी आंघोळीला, तिने माझ्या हातात सगळे कपडे, कपड्याला इस्त्री सगळं माझ्या हातात दिलं, बूट माझ्या हातात, सॉक्स माझ्या हातात, डबा माझ्या हातात, सगळं दिलं आईने. या आईने माझ्यासाठी सगळं दिलं म्हणून डबा हातात घेतला आणि आईला फक्त थँक्यू म्हणाला, निघून गेला. याला पाश्चात्य संस्कृती म्हणतात. ऐका, हे शब्दाने उपकाराची फेड आहे. पण तोच मुलगा, आई माझ्यासाठी 5 वाजता उठली, तिने माझ्यासाठी इतकं सगळं केलं, एवढं सगळं तिने माझ्यासाठी केलं म्हणून ती माय माझ्यासाठी इतकं सगळं करते, तिचे माझ्यावरती किती उपकार आहे. म्हणून आईने हातात दिलेला डबा बाजूला ठेवून दोन्ही गुडघे टेकून आईच्या चरणावरती नतमस्तक झाला. याला म्हणतात भारतीय संस्कृती, याला कृतज्ञता म्हणतात. ही भारतीय संस्कृती आहे जिथे कृतीने उपकाराची फेड केली जाते. म्हणून आम्हाला आमची संस्कृती शिकवते काय, आमच्यावरती उपकार करणारे अनेक जण आहेत. कोण कोण करतं आमच्यावरती उपकार? लक्षपूर्वक आहे का? पहिले उपकार आमच्यावरती आई वडिलांचे आहेत, दुसरे उपकार आमच्यावरती देवाचे आहेत, तिसरे उपकार आमच्यावरती संतांचे, चौथे उपकार या मातेसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीर सैनिकांचे. विठाला माय बापाच्या उपकारातून आम्हाला उत्तीर्ण व्हायला शिकवलं. मला असं वाटतं मी बाकीच्या अवांतर गोष्टी सांगून तुमचा वेळ घेणार नाही, फक्त ज्ञानोबराय बोलतात म्हणून करा. सकल तीर्थाची दुरे जिये का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे लोन कीजे लोन कीजे. ज्ञानोबराय बोलले. माऊली म्हणते तया सेवेसी कीर शरीरे. काय अर्थ कीर शरीराचा? ऐका, आजपर्यंत ऐकलं नसेल. माऊली म्हणते आई वडिलासाठी माणसाने आपलं जीवन समर्पित करावं. कोण करते? कोण सापडेल तुम्हाला 21व्या शतकात? आईसाठी आपलं जीवन दिलं, बापासाठी आपलं जीवन नाही, मायबाप कोणी देत नाही. तया सेवेसी कीर शरीरे, आहे तोपर्यंत त्यांची सेवाच केली पाहिजे. सबसी बड़ी पूजा है माता पिता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे तीर्थ दुजा. सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईची वडिलाची सेवा आहे. ज्ञानोबराय सांगतात, महाराज स्वतः सांगतात सकल तीर्थाची वेदुरे. त्याच्या पुढे महाराज सांगतात हा माय बाप केवळ काशी. ते पुण्य तीर्थ आहेत. मला असं वाटतं या कलियुगामध्ये आबा, मला असं वाटते या कलियुगामध्ये जर तुम्हाला देवाची भक्ती करायचीच असेल तर तुम्ही आई वडिलाची सेवा करा. दुसऱ्या कोण्या देवाची सेवा करण्याची गरज. मी नारदाच्या गादीवरून फार जबाबदारीपूर्वक बोलतोय. तुम्ही म्हणाल देवाची सेवा करायचीच नाही का? करूच नका. कशासाठी करता? जर घरी आई वडिलाची सेवा करत नसेल तर करू नका, त्याचा उपयोग होणार नाही. आई वडिलाची सेवा करत नसाल तर देवाच्या सेवेचा उपयोग होणार नाही. देवाच्या सेवेची सगळ्यात पहिली पायरी, मी नेहमी सांगत आलो, देवाच्या सेवेची सगळ्यात पहिली पायरी जर कुठं सुरू होत असेल तर ती आपल्या घरात सुरू होते आणि ती आई वडिलाच्या सेवेपासून सुरू होते. तुम्ही जर तिथे परिपूर्ण असाल तर देवाचे दरवाजे उघडतात. मग तुम्ही देवाच्या दारात कधीतरी जा, देव तुमच्या दारात रोज आल्या वाचून राहणार नाही. हे पुंडलिकाने सिद्ध करून दिले. पुंडलिकाचा तुका म्हणे मात धन्य त्याची. त्याच्यासाठी अजून सुद्धा तो उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा.
वामांगी रखुमाय दिसे दिव्य शोभा. हे सगळं कशासाठी आहे? हे सगळं फक्त मायबापाच्या सेवेवरती प्रसन्न झालेला देव द्वारकेची अवघी संपदा घेऊन पंढरीसी आले चक्रपाणी. देव पंढरपूरला निघाला तर रुक्मिणी आई साहेब आडव्या झाल्या. ऐका, कुठं निघाले? पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, अगं रुक्मिणी पंढरपूरला चालू. कुठे पंढरपूर? आजपर्यंत ऐकलं नाही. हे पंढरपूर नेमकं आहे कुठं? मग त्याचं उत्तर दिलंय बा. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबूदीप आहे. पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला सांगतात, हे जंबूदीप आहे. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबू नावाचं दीप आहे. बरं, हे जंबू नावाचं दीप आहे कुठं? पंढरपूर आहे कुठं? त्याचंही उत्तर महाराजांनी दिले, पण सगळे उत्तर पाहिजे नाही. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्यातील मोखाशी चार भुजा त्याशी, नाही का, बायला 16,000 महाराजांनी उत्तर दिले. आणि मग पांडुरंग परमात्मा निघाले तर रुक्मिणी आई साहेब म्हणाले, का हो देव, देवा तुमच्याकडे सगळी माणसं येतात, तुम्ही पंढरपूरला कशासाठी चाललात? त्यावेळी देवाचं उत्तर आहे, रुक्मिणी आजपर्यंत तू माझे भक्त पाहिले असतील. माय आजपर्यंत तू तुझे भक्त पाहिले असतील. तुझे म्हणजे हे कळत ना तुम्हाला? लक्ष्मीचे भक्त पाहिले असतील. आजपर्यंत देवाचे पाहिले असतील म्हणजे माझे. आजपर्यंत लक्ष्मीचे म्हणजे तुझे भक्त पाहिले असतील. पण आजपर्यंत तू आई वडिलाचा भक्त पाहिलाच नसेल. जे माझी भक्ती करतात त्यांना माझ्याकडे यायला लागतं, जे तुझी भक्ती करतात त्यांनाही तुझ्याकडेच यायला लागतं. पण जे आई वडिलाची भक्ती करतात ना, मला त्यांच्याकडे जावं लागतं. आणि निघाला तो पांडुरंग परमात्मा. निघाला तर द्वारकेतून पंढरपूरला आला. वीट भिरकावली पुंडलिकाने, विटेवरती उभा राहिला. तो अजूनही उभा आहे. हे कशामुळे? हे फक्त माई बापाच्या सेवेचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांची सेवा करावीच लागेल. मेंडेटरी करावीच लागेलच. करावीच लागेल, करावं लागेल. आणि का करा? याच्यासाठी करा की त्यांनी आमच्यासाठी जीवन समर्पित केलं. त्यांनी काय नाही केलं. काय काय माणसं महाराज असे भेटतात, शिवराम महाराज, काय काही लोक असे भेटतात, बाबा हे सगळं तुम्हाला जे दिसतं ना, याच्यात म्हाताऱ्याचं आणि म्हातारीचं काय नाही बरं का. लाज वाटली पाहिजे महाराज, म्हणजे शरम वाटली पाहिजे लोक. म्हणजे हे कीर्तनाच्या बाहेरचं मी माफी मागून बोलतो तुम्हाला. शरम वाटली पाहिजे असं म्हणताना की आमच्या वडिलांनी आणि आमच्या आईने आमच्यासाठी काहीच केलं नाही. अरे काय करायला पाहिजे तुझ्यासाठी? अरे त्यांनी जन्म दिला याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे? त्यांनी काय अजून हात घालायला पाहिजे तुझ्या नळड्यात? एवढा काय करायला काय पाहिजे? काय अपेक्षित आहे आपल्याला? अरे त्यांनी जन्म दिला तो काळ आठवा, ज्या काळात एक भाकर आपल्या टोपल्यात बनत होती, त्यावेळी त्यांनी अर्धी खाऊन अर्धी तो यासाठी ठेवली. याच्यापेक्षा त्यांनी अजून काय करायला पाहिजे? बाप करी जोडी जय हो कुराची ओडी. बाप करी जोडी
करी जोडी लेकुराची उडी आपली कुरवणी वाळवणी काय करत नाही बाप. या कीर्तनासाठी महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आणि नाशिक जिल्ह्याचं रत्न निवृत्ती राया भजन ज्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने महाराष्ट्रापुढे ठेवलं असे गोड गळ्याचे गायक गोड गळ्याचे कीर्तनकार आदरणीय वंदनीय या ठिकाणी श्रावणजी महाराज जगताप उपस्थित आहे. त्यांनाही विशेष धन्यवाद. त्यांच्याबरोबर उपस्थित आदरणीय माऊली महाराज या ठिकाणी आहेत. माऊली आज भरपूर आहेत. माऊली महाराजांना विशेष धन्यवाद आहे. आणि हे सगळे प्रेमापोटी उपस्थित आहे. खरं तर ही एक एक कीर्तनकार यांच्या तारखा घ्यायला सुद्धा 6-6 महिने आधी आपल्याला फोन करून करावं बुकिंग करावं लागते. काय प्रेम कमवलं असेल राजगुरू परिवाराने ते आपल्याला आज दिसतंय. सबसे ऊंची प्रेम सगाई ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन को मेवा त्यागो दुर्योधन को मेवा त्यागो साग विदुर घर पाए सबसे दुर्योधन का मेवा त्यागा साज विदुर घर आई सबसे ऊंची प्रेम सगाई प्रेम सगाई. प्रेमापोटी प्रेमाच्या उत्सवासाठी ही माणसं या ठिकाणी जमली. मी सांगत होतो सेवा मायबापाची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी आमच्यासाठी सर्वस्व दिलं आणि ते आजही देत आहात. ते आयुष्यभर देतील. त्यामुळे त्यांना विसरणं खरं तर मला असं वाटते त्यांना विसरू नये. अरे त्यांना प्रेम दिल्यानंतरही ते सांभाळतील नवल काय. त्यांना शिव्या दिल्यानंतर सुद्धा ते सांभाळतील. असे पात्र जगाच्या पाठीवर 2 आहेत. पहिलं आईचं आणि दुसरं बापाचं आहे. आमच्या श्रीरामपूरकडे सावंतबाबा एक वृद्धाश्रम आहे. आबा तुम्ही आला असाल नेवाशी रोडला. तिथे एक 4 महिन्यापूर्वी एक म्हातारी आली. मी नेहमी जातो तिथे. ते माझे वाघुंडे मामा जे चालवतात ते माझे जुने ओळखीचे आहेत. तर एक 4 महिन्यापूर्वी शेवगाव तालुक्यातली एक म्हातारी आली. मी नेहमी जातो. ती मला नवीन दिसली म्हणून मी तिला म्हटलं आई तुम्ही नवीन दिसता. म्हातारी म्हणे हो दादा नवीनच आहे. म्हटलं कुठून आल्या. म्हणे शेवगावची. बर काय मुलं सांभाळत नाही. म्हातारी म्हणे बाबा म्हातारपणात सगळ्यांची अवस्था अशीच आहे. काय मुलं आहेत की नाही. पण आहे ना 3 मुलं आहे. बरं काय करतं. पहिला व्हेटरनरी डॉक्टर आहे. दुसरा शेती करतो आणि एकाचं गावात दुकान आहे छोटंसं. बरं का ग म्हातारे 3 पोरं असून तुला सांभाळत नाही. तुला असं वाटत असेल कशाला जन्म दिला नराधमांना. म्हातारी मला म्हणते भाऊ तू तुझं काम कर. हे फक्त मी रचून सांगत नाही. तुम्ही येऊन भेटून जाते त्या म्हातारीला असेल. तू तुझं काम कर. माझ्या लेकरांनी मला काढून दिलं. त्यांचं चांगलं व्हावं का वाटोळं व्हावं ते मी ठरील तू ठरू नको. असं म्हणणारं पात्र फक्त माईचं आणि बापाचं आहे. म्हणून मातीची आती ती आवडली पालकाची याती. हे विचार आपला जवळी. हे नाती वाजवा एकदा जोरदार टाळी. आणि म्हणून ते सेवा अत्यंत महत्वाची. माईबापाची सेवा पहिले उपकार सांगितले मी. अनंत करा. सेवा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. भगवंताची भक्ती नंतर करा. अगोदर माईबापाची सेवा करा. इतकी करा इतकी करा
की देवाला कंटाळून तुमच्याकडे यावंच लागलं पाहिजे, इतकी मायबापाची सेवा करा. ही सेवा महत्वाचीच आहे. ती सेवा ज्ञानोबराय सांगतात म्हणून महत्वाची आहे. ज्ञानोबराय म्हणजे स्वतः देव बोलतो, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतात म्हणून करा. पहिली सेवा. दुसरे उपकार मी सांगितले कुणाचे? देवाचे. आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला असेल. आबा आईच्या उदरातून आमचा जन्म झाला, आणि आईच्या उदरातून जन्म झाल्यानंतर श्रावण बाबा डॉक्टर बाहेर येऊन आम्हाला ओरडून म्हणाला, बरं का मुलगा झाला. मग आम्ही आनंद साजरा केला. पण मुलगा झाला हे डॉक्टरने तेव्हा सांगितलं जेव्हा पोराने श्वास घेतला. त्या पोराने जर श्वास घेतला नसता तर तोच डॉक्टर बाहेर येऊन म्हटला असता, बरं का मुलगा झाला पण ही इज नो मोर, तो जिवंत नाहीये. तो जिवंत तेव्हा झाला तेव्हा त्याने श्वास घेतला, आणि तो श्वास त्याला भगवंताने दिला म्हणून त्याचे उपकार नाही का भगवंताने दिला. जे नेहा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्याने जीवदान दिलं. बरं जीवदानच नाही देऊन थांबला तो, हा दिले इंद्रिय हातपाय कान. त्याने हातपाय कान इंद्रिय दिले. डोळे मुख बोलाया वचन. सारे गम पद पम गरे सानी रे, सारे गम गरे सानी रे नी धनी रे सा. सारे गम पद प पदनी पदनी धनी द पदनी द पद म प गम रे ग सारे गम गरे, सारे गम गरे सानी रे नी धनी रे सा. है आकवो है आकवो जो शाम का दर्शन किया करे. है शीश वो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो भगवान का सिमरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की. हाथ वो है जो भगवान को वंदन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन दिया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरे गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरे गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मेरा सागर में सरिता बहाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरे गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. लागी लागी लगन. हे इंद्रिय दिलेत ना, हे शरीर दिले ना, ते कशासाठी दिले ते सांगितलंय मीराबाईच्या भाषेत. म्हणून देवाने उपकार केले आमच्यावरचे. त्याने शरीर दिलं, जीवदान दिलं. आपल्या पुढच्या उपकाराकडे चालायचंय. तिसरे उपकार आहेत संतांचे. महाराजांनी खूप स्पष्ट शब्दात सांगितलं संतांचे उपकार किती केले. उपकार सांगू मी काय. केले उपकार सांगू मी काय. पाप न करे ऐसी माया.
उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. संतांनी असे उपकार केले, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवीती. अनंत उपकार संतांनी आमच्यावरती केले. ते महत्वाचे उपकार काय? आई वडिलांनी जन्म दिला असेल, देवाने जीवदान दिलं असेल, पण ते जीवदान, ते शरीर, ते इंद्रिय, ते शरीर आम्हाला मिळालंय कशासाठी? या सगळ्याचं ज्ञान करून देणारे संत आहे. त्यांनी वेळोवेळी जागृत केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं, बाबा अरे तू जागा जरी तुला वाटत असेल तर तू जागा नाही, तू झोपलेला आहेस. झोपलेला म्हणजे जागृतीत झोपलेला आहे. म्हणून आपल्याला त्यांनी उठवलं. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. बरं चुकवायच्यात आम्हाला व्यथा, आम्हाला व्हायचंय जाग, करायचंय भजन, पण सांगा ना जाग होऊन काय करा. जग जोगी जागे जागा बोलती, आता त्याच्यातही काही जागले त्यांना धन्यवाद, नाही जागले त्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नका. हे की नाही? एवढं सांगून सुद्धा काय अजून काय संतांनी करावं मला सांगा. याच्याही पेक्षा महाराज, याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात, कर जोडून विनवितो तुम्हारे वासुदेव वासुदेव म्हणा. अजून काय म्हणावं? लागून या पाया विनवितो तुम्हा. याच्यापेक्षा अजून काय म्हणावं? सावध होई बापा व्हायला सांगितल्यानंतर जे जे सावध झाले त्यांनी क्रांती करून दाखवली. कोण सावध झाले? संत सावध झाले. संत सावध झाले. ज्ञानोबा आहे वयाच्या 16व्या वर्षी सावध. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला नाही का. भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी सावध. छत्रपती शिवाजीराजे वयाच्या 16व्या वर्षी सावध. सावध झाले माणसं, सावध झाले. आम्ही मात्र अजूनही सावध नाही. म्हणजे अजून सावध नाही म्हणजे शेजारच्याने हांडा उचलून न्याला तरी सावध नाही आम्ही. याच्यापेक्षा काय अजून किती झोपेला असावं माणसं? किती म्हणजे शेजारी झोपले तर त्यांनी उशी चुरली तरी सुद्धा हा सावध नाही. मग काय आता करावं याचं मला कळत नाही. याला उशीचाच भान नाही तर हा सावध कधी व्हायचा? इतकं सांगून सुद्धा आम्ही सुधारलो नाही. एवढं सांगून आम्ही सावध झालो नाही. पण संत मात्र सावध झाले. सावध वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. अनुनोद केला त्याने. देवाला सांगितलं तुला यावं लागेल. देव म्हटलं तुकोबर आहे तुम्ही या.
तुकोबराय म्हणलं येत नसतो मी, तुला यावं लागेल. हा यावंच लागेल. आणि मग यावं लागेल म्हटल्यानंतर यावंच लागलं गड्या देवाला. अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुकारे. भगवंतानी घेऊन जावं, याला मरण येणं, याला न मरण येणं म्हणतात. आपल्या सगळ्यांना तिरडीवरती बांधून जावं लागेल. तुकोबराय म्हणतात मला जावं लागणार नाही, मी सावध झालो, मला सावध केलं माझ्या सद्गुरूंनी. सत्यगुरु राये कृपा मज केली. हा सद्गुरु भेटले, संत भेटले, त्यांनी मला सावध केलं. आपल्या जीवनात जर कोणी महत्वाचं असेल तर ते मला वाटतं सद्गुरु आहेत. विठाला भरपूर संत भेटतील, भरपूर साधू भेटतील, पण ज्यांना आपण ओळखू आणि जे आपल्यावरती कृपा करतील ते एकच असतात. त्यांना आपल्या जीवनातले सद्गुरू म्हणतात, त्याला तारक म्हणतात. आणि ते सद्गुरूंना तुम्ही ज्यावेळी सर्वस्व मानाल त्यावेळी ते तुम्हाला बेडा पार केल्या वाचून राहणार नाही. फार गोड शब्द आहेत पहा. गुरु माझे गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा उरला भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला संगतीने ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट, सुख दुःख जीवाला या वाटल वाटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सद्गुरुनाथांना पाहिलं, सद्गुरुनाथांनी कृपा केली, स्वप्नात येऊन कृपा केली, आशीर्वाद दिला. तुकोबराय म्हणतात सद्गुरूंची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद. आई वडिलांचे आशीर्वाद म्हणजे माझ्या आई वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सद्गुरूची कृपा, आई वडिलांची कृपा, परिणाम जगाच्या पाठीवरती कुणालाच मिळालं नाही, असं मला मिळालं. काय? अभंगाच्या पहिल्या चरणात. न लग मरा न लग मरा न लग मरा न लग मरा
महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर कोणाला मिळालं नाही असं मला मिळालं. काय मिळालं? न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. देवाने मला आता मरावं लागणार नाही अशी अवस्था दिली. कोण बसलं इथे हात वर करून सांगा बाबा तू कोबरायलाच काय? मला सुद्धा नाही, मी सुद्धा मारणार नाही असं आहे कोणी इथं? कोरोनाच्या 3 फेजमध्ये 3ही फेज कोरोना झाला तुम्हाला, म्हणजे मला झाला असं धरा, तुम्हाला नको. तू म्हणता काही झालं का कीर्तनकार आमच्यावर कमून येते, मला झाला. पण 3ही फेजमधून मी वाचलो. याचा अर्थ मी असं समजायचं नाही की देव मला आता मारणारच नाही म्हणून. मी मारणार, कधी ना कधी मृत्यू येणार, मला जावं लागणार. प्रत्येक जण मरणार, येथे उरो नाही आले अवतार महाराज म्हणतात. पण तुकोबराय म्हणतात नाही, याला मी अपवाद आहे की मला मारणच येणार नाही. मी स्पष्ट शब्दात सांगतो आणि खात्रीशीर सांगतो. आणि तसं आहे पण ना. धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ. धन्य तू कोबा समर्थ, जे केला हा पुरुषा, पुरुषा तुकाराम तुकाराम नाम घेता सुरत पिया गिन जिन विसराई, सुरत पिया गिन जिन विसराई, सुरत पिया गिन जिन विसराई, हरदम उनकी याद, हरदम उनकी याद, सुरत पिया गिन जिन विसराई, सुरत पिया गिन, सुरत पिया गिन, सुरत पिया कट्ट्यावर काळजात घुसली. नाटकातलं नाट्यगीत ते रागाशी एक राग होता मारवा, म्हणून थोडस गाव वाटलं. थोडं मा गाण्याचा नाद आहे. तुम्ही म्हणता काय बोलतो चांगला बरं का, पण मध्येच काही केकून उठवतो काय होतं लोकांना. श्रावण बाबा कळत नाही काही लोकायला, काहीला गाणं नाही उमजत. ते सुनील भाऊ लय अवघड आहे. मला लय वाईट अनुभव आहे.
म्हणजे काही लोकांना ज्याला गाणं कळत आणि ते आनंद घेतात. इथं जाऊ द्या मर्दे, इथं सगळे जाणकार माणसं आहे, एवढा सुंदर साऊंड आणि ही सगळी माणसं म्हटल्यानंतर जाणकार आहे. पण काही काही ठिकाणी लोक इतके भेसूरपात आहेत खालून, म्हणजे आपण जर गायला लागलो ना इतके भेसूर, म्हणजे आबा असं वाटत याच्या हातात जर कधी एटाचा टोला जर सापडला ना फेकून हाणीन का काय. काय लय लय कठीण हो काम महाराज, लय विचित्र काम आहे अजिबात. म्हणजे इतके म्हणजे असे पाहतात ना असं वाटत बाबा काय करते ना काय नाही, गळा बिळा दाबी ते काय काय कीर्तन संपलं, गाणंच कळत नाही, उमजतच नाही, समजतच नाही. काय झालं महाराज, आता आला विषय म्हणून सांगतो, हाय वेळ आपल्याकडं. आमच्या गावात नवरात्राला श्रावण बाबा एक भजनाचा कार्यक्रम असतो 7व्या माळीला आणि आम्ही महाराष्ट्रातले नामवंत गायक बोलतो, शास्त्रीय गायक. तर ते एक लॉकडाऊनच्या अगोदर 8-9 वर्षापूर्वीचा विषय आणि कार्यक्रम ठरला. गावभर गाडी फिरली, एक दिवस हे कार्यक्रम असतो त्याच्यामुळे जाहिरात करावी लागते. गाडी फिरली गावभर, उद्या आपल्या गावामध्ये आई जगदंबेच्या मंदिरासमोर शास्त्रीय भजनाचा कार्यक्रम आहे, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्या. गाडी गावभर फिरली, गावभर गाडी फिरत असताना अशा मळ्यामळ्यातून रानातून आबा वस्त्या वस्त्याने फिरली. तर ते अशा रानाच्या वावराने गाडी फिरली तर ते खुरपणाऱ्या बायांच्या टोळ्या, खुरपायचा कार्यक्रम चालू होता. खुरपणाऱ्या बाया आहेत तुमच्याकडं? टोळ्या आहेत ना, आमच्याकडं पण आहे. आणि हे रोज काय चालू आहे तुमच्याकडे? रोज 250, आमच्याकडे 350 चालू आहे. विनोद केला बरं का, विनोद केला. आमच्याकडे 200चे, तुम्ही तरी 250 देऊ राहिले राव. अहो काय झालं, एका कीर्तनात मी असंच बोलून गेलो, म्हणलं आमच्याकडे राव 300 रुपये रोज. मी गेलो विनोदाने बोलून, मला काय घ्यायचंय का द्यायचंय, मी आपलं बोलून गेलो. दुसऱ्या दिवशी मला त्या गावातून एक फोन आला, म्हणे बाबा काय तुम्ही राव म्हणे. म्हणलं काय झालं? म्हणे काय तुम्ही राव काय काहीचे काही बोलून गेले काही. म्हणजे अरे पण झालं काय? म्हणलं काही चुकीचं बोललो काय? ते म्हणे काय तुम्ही खुशाल काल आले दिला भाव वाढून, ते बाया खळल्या ना. बरं का, अरे म्हणून कळायचा विषय नाही. आमच्याकडे 200ची, तुम्ही तरी 250, 50 वाढव देऊ राहील तुम्ही. ऐका. आणि मग ते अशी गाडी फिरली बायांमध्ये, असं त्यांच्यामध्ये सगळ्या बायांना सांगावं नाही लागत खुरपायला म्हणून. त्यांच्यात एक मुकारदमीन राहते, मुकारदमीन एकच राहते. तिला सांगितलं का 7 बाया घेऊन ये, 8 बाया घेऊन ये, ती बरोबर तिच्या हिशोबाने नियोजन करते. तिला मुकारदीम म्हणते. मग ती खोरापता तिने आवाज ऐकला, ती काय म्हणते बाकीच्यांना, का ग जाऊ उद्या भजनाला आपण. त्याच्यातली एक जण म्हणे बाई मला नाही जमायचं, तुम्ही आपल्या जा भजनाला. ती मुकारदमीन म्हणे का ग तुला नाही जमायचं? ती म्हणे येळणमाळ माणसाला दिवसभर काम करायचं, सकाळी उठल्यापासून मड्याला काम आहे, सकाळी उठल्यापासून शेणकूर करायचा, पाणी भरायचं, यांना सगळ्यांना आंघोळीला पाण्या करून द्यायचं, स्वयंपाक करायचा, गायांचं आवरायचं, दूध काढायचं, दादाबाबाच्या हातात किटली नेऊन द्यायची, रानात यायचं, रानात आल्यानंतर मड दिवसभर इथं गाडायचं, दिवसभर काम करायचं. इथून घरी गेल्यावर काय जेवायला आराम आहे का? अगं घोटभर चहा घेता घेता घरचे नुसते धवून उठते, झाल्या का भाकरी, झाल्या का भाकरी, झाल्या का भाकरी. भाकरी कुठं खाल्ल्या नाही तर डोळा लागतो, काय भजन ऐकती, मला नाही जमायचं, तुम्ही जा. असं म्हटल्यानंतर ती मुकारदमीन म्हणे बाई तुमच्या घराला भजन नको का पूजन नको ग. आता असं म्हणल्यानंतर कोणी घरी राहीन का आबा? हो, असं म्हणल्यावर तिला येऊन बसावं लागलं. ती येऊन बसली भजनात आणि भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. बरं शास्त्रीय भजन, त्यांना असं वाटलं ऐकायला मिळेल चांगलं. गवळणी नको माराव खडा, कानाला पिचकारी नकळत बाई टपकन खडा मारीला. गवळणी नाही. ते शास्त्रीय भजन, ते असे 2 बाजूला 2 असे शिवराम महाराज 2 तंबोरे ठेवले, 2 बाजूला 2 तंबोरे, एका बाजूला पखवाज तबला, असे स्वर लावले, असे सुनील भाऊची, असे शंकर भाऊची सुंदर अशी साऊंड सिस्टीम. आणि ते गायक असे मध्ये बसले, त्यांनी अशी शाल बेल टाकली, दिने दादा अशी मांडीवर शाल टाकली आणि शाल टाकल्यानंतर त्यांनी स्वर लावला, रे राम राम रे ना रे तिची नको यायचं म्हणली होती ना, तिनं असं शेजारच्याने डोसना दिला. तिला म्हणे तुला म्हणले होते ना मला नाही यायचं. तो पाहिला का तो कसा करून राहिला. तो म्हणजे कोण? गायक. हां, तो कसा करून राहिला. बरं तिने आता ते शास्त्रीय भजनाचं वैशिष्ट्य आहे, तुम्हाला सगळे जाणकार आहे तुम्ही.
स्वराची बैठक तयार करण्यासाठी रामकृष्ण हरी विलंबित असते, विलंबित घ्यावं लागतं, तर स्वराची बैठक तयार होते. आणि मग गायकाचं भजन ज्यावेळी सुरू झालं तर रामकृष्ण हरी जवळजवळ अर्धा तास चालली. राच्या मध्ये अर्धा तासाचं 15 मिनिटाचं अंतर. असं राम झालं. ती रडायला लागली ना, ती नको यायचं म्हणली, रडायला लागली. गायकाची नजर तिच्याकडे गेली आणि त्याला असं वाटलं महागाणं ऐकून तिला अष्टसात्विक भाव झाले. आणि मग त्याचं गाणं ती रडायला लागली. ती जशी जशी रडायची तसं हा अजून 2 ताना वाढव घ्यायचा, याच्या 2 ताना वाढवून ती अजून मोठी मोठं रडायची. याला वाटलं माझ्याच गाण्यामुळे अष्टसात्विक भाव. अख्खं भजन संपलं. 3 तास भजन चाललं आणि 4 अभंग झाले महाराज. 4 अभंगात 3 तास भजन. इतकी गवई झाली, इतकी गवई. भजन संपल्यानंतर गायकाने विचार केला, पठ्ठ्या तू भारतभर हिंडला, महाराष्ट्रभर हिंडला, देशभर हिंडला, अरे देशाच्या बाहेर गेला, पण असा श्रोताच मिळाला नाही. आता म्हातारेला भेटल्याशिवाय जायचं काय. तिने ठरवलं, बसला. भजन संपलं, सगळे दर्शनाला यायला लागले. माणसाची लाईन संपली, महिलांची लाईन चालू झाली. दर्शन चालू झाले. तो असा बसलेला होता. रडणारी म्हातारी अशी जवळ आली, तोंडाला पदर लावला होता, रडत रडत अशी जवळ आली आणि त्याने असे हात जोडले. म्हणे, मावशी तुम्हाला इतकं गाणं आवडलं, इतकं गाणं तुम्हाला माझं आवडलं. म्हातारीनं असा पदर लावला. म्हणे, भाऊ तो गाण्याला तिकडं काढी लाव. म्हणे, मग तुम्ही रडले का म्हणून, इतक्या रडले का म्हणून. भाऊ तुझ्या गाण्याने मला माझ्या कुत्र्याची आठवण आली. ते डिकटू तुझ्यासारखं इवळू इवळू मेला. मोकळा असा मोकळा. हे गाणं न कळण्याचे दुष्परिणाम आहे. त्याच्यामुळे गाणं कळणारी माणसं असले तरच गात जावा. गाता येईल तेनेची विठाल. इंगळे बाबा सांगायचे, इंगळे बाबा ज्याला गातनं कळतं ना त्यांच्या समोरच गायचं. नाही तर लोक इतके चित्र आहे, उचलून डाव द्यायला न्यायला बसले लोक. हा, इतकी चित्र काम आहे. गाणं फार गोड आहे आणि फार आनंद घेणारी माणसं आहेत. आता मारामार रागापासून आपण बाजूला गेलो तो. धन्य तुकोबा समर्थ तुकोबारायला मरण येणार नाही हे सत्य आहे. कारण तुकोबाराने अखंड भगवंताचं भजन केलं आणि भजन करता करता सुद्धा देवाने ज्यावेळी म्हटलं, देवा काहीतरी तुकोबाराय काहीतरी मागा, त्यावेळी सुद्धा तुकोबाराय म्हणतात, अखंड जया तुझी प्रीती. भजन करता करता सुद्धा देवाला मागतात, देवा तुझं भजन माझ्याकडून अखंड घडू दे. अशा संतांना भगवंताची प्राप्ती होतच असते. झाली, आता मला मारावं लागणार नाही अशी अवस्था परमेश्वराने दिली. मरण येणार हे प्रत्येकाला येणार आणि हो, आपल्यातून कुणी त्याच्यात चुकणार नाही. अजिबात भ्रमात राहू नका. याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. इथं प्रेम कुणी कोणावर करीत भ्रमात राहूच नका. इथं सगळे सब पैसे के भाई भाई, पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई, ओ भाई साथी नहीं कोई, भाई सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे इथे सगळे पैशाचे साथी आहे. तुमच्याकडे गडगंज पैसा असू द्या, तुम्हाला भरपूर पाहुणे रवळे होतील, भरपूर मित्र होतील. गरिबी आल्यानंतर सगळे जवळचे माणसं लांब पळून जातील. एकदा तुमचे म्हणजे आता मी सांगू का तुम्हाला, कीर्तनकार झालो तेव्हा काय कोणी ओळख दिली नाही, पण आता थोडं समाजामध्ये लोक ओळखायला लागले तर लांबचे लोक म्हणायला लागले, बरं का महाराज आपले जवळचे पाहुणे बरं का. कळलं का तुम्हाला कायचं महिमाने? माझं नाही,
याचं महिमाने. हे इथे प्रत्येकाला आलेला अनुभव आहे, प्रत्येकाच्या जीवनातला असलेला अनुभव आहे. हा पैसा सगळं काम करतो. म्हणून महाराज सुद्धा बोलून गेले, जोवरी चळ नका तोवरी म्हणती माझा माझा, नाही का. जोवरी चाले मोठा धंदा तोच वरी बहीण म्हणे दादा. पैशाचा सगळा खेळ आहे. आणि म्हणून इथे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला आता मारावं लागणार नाही, ही अवस्था आहे. या मृत्यू लोकात मला मृत्यू येणार नाही, सगळे मरतील पण मी मरणार नाही. पण हे कशामुळे? तुकोबराय म्हणतात, जसे आपल्यावरती अनंत उपकार जगायचे तसे मी एकमेव आहे. माझ्यासारखे असे संत, आम्ही वैकुंठवासी, आम्ही अशी माणसं आहोत की ज्यांनी त्याचा आमच्यावरती उपकार असेल नवल नाही, आम्ही त्याच्यावरती उपकार केला. कशाचा? भजनाचा. वाघविला मूनकंठी, गळ्यात कंठामध्ये मणी धारण केला. कोणता? काळा मणी. मूनकंठी म्हणजे काळा मणी. आणि काळा मणी आपण कधी गळ्यात धारण करतो? काळा मणी कधी धारण करतो महिला मंडळ? सगळं बँकेत टाकून दिलं का मग काळा मणी घालतो. असं करतो काय? लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या हाताने काळा मणी धारण करतो. त्याचा अर्थ सांगतो काय? काळा मणी गळ्यात घालत असताना, पोत मंगळसूत्र गळ्यात घालत असताना त्या मुलीच्या अंतःकरणातला भाव असा असतो की आजपर्यंत माझी जबाबदारी आई वडिलांकडे होती, आजपासून तुमच्या नावाचा मणी मी गळ्यात धारण केला, आजपासून जबाबदारी तुमची. तसा देवाच्या नावाचा मणी धारण केला, त्याचा परिणाम त्याने मला न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. माझ्या उपकारासाठी मी उपकार केला. कशाचा? अखंड भजनाचा. कंठी धरिला कृष्णमणी. अखंड ईश्वराचं चिंतन, भगवंताचं भजन केला, त्याचा परिणाम त्याने मरावंच लागणार नाही अशी अवस्था मला प्राप्त करून दिली. एवढंच नाही, महाराज म्हणतात, घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. येण्या जाण्याचं स्वातंत्र्य दिलं. या मृत्यू लोकात आम्ही यावं कधी जावं कधी हे काय देवाने आम्हाला सांगावं लागत नाही. गरज पडेल तेव्हा आम्ही येतो, पाहिजे तेव्हा आम्ही जातो. देवाला बोलवायचं असेल तर बोलवतो. एवढंच नाही, तुकोबराय म्हणतात, या जगाच्या पाठीवरती जन्माला ज्याच्यासाठी जीव आला, कशासाठी जन्माला आला? मी आणि तो एकच आहे, मी तो वेगळा नाही, तो मी एकच आहे. अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान त्याने मला करून दिलं. तो आणि मी एक आहे. शेवटच्या चरणामध्ये ओ तू काम
जागा मधून येण्यासाठी जागा करा, हार घालण्यासाठी खूप सुंदर व्यवस्था त्यांनी हनुमंतरायांची केलेली आहे. तुम्ही मंडळी अशी थोडी बाजूला दादा अशा मधून जागा करा येण्यासाठी, इकडं सारखं अशी. माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. भगवंताची सेवा, आई वडिलाची सेवा, माय बापाची अरुण आयुष्यभर सांभाळून जर त्यांची सेवा जर केली तर महाराज म्हणतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. अखंड त्यांचे आशीर्वाद मिळतात, कृपा मिळते. कृपा काय काम करू शकते तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये जे आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे ते भजन आपल्याला या ठिकाणी संतांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून मिळतं. झालेली सेवा भगवत चरणी या ठिकाणी समर्पित करायची. कैलासवासी फकीरराव दादांच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी राजगुरू परिवार करतोय. त्यांची वडिलांच्या निमित्ताने तृतीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करतोय. खरं तर एकदा या परिवारासाठी मला असं वाटतं जोरदार टाळी वाजली पाहिजे. आपल्या आई वडिलाच्या निमित्ताने आपल्याला आहे आणि कृपा वडिलांची त्यांच्यावरती आहेच हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. झालेली सेवा ईश्वराच्या समर्पित करतो. तरी विषय असा आहे की भगवंताचंच नामचिंतन आहे. ईश्वराच्या नामचिंतनात जर आम्हाला नाचावं वाटलं तर त्याच्या इतका दुसरा आनंदाची गोष्ट दुसरी काहीच नाही. परमार्थक पार्वत असताना तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी संतांनी अनेक मार्ग वापरले. 13व्या शतकामध्ये नाथांनी ज्यावेळी अभंग संहिता समजेना, ज्ञानेश्वरी समजेना, ओव्या कळेना, त्यावेळी नाथांनी काय केलं तर समाजाने एकत्र यावं, तरुणांनी एकत्र यावं, आडाणी वेडगळांनी एकत्र यावं, परमार्थ करावं यासाठी काय केलं तर नाथांनी भारूड निर्माण केलं. भारूड ते आपल्याला समजावं असं नाही का. अग ग ग ग विंचू चावला हे भारूड आहेत. हे भारूड कशासाठी आपल्या कळावं, आपण एकत्र यावं. आणि आज जर त्या सगळ्या अभंगातून आता पिंगळा जो विशाल महाराजांनी प्रसिद्ध केलाय, श्रावणदादांनी इतका गोड म्हणजे तो महाराष्ट्रभर हे केलाय, तर त्याच्यात आपल्याला नाचावं वाटत असेल तर मला असं वाटतं ते भगवंताच्या नामातच नाचणं आहे. कोणी जर बोलणार असेल तर इथे येऊन थांबा, एकदा भजन होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले क्षमा अपराध मारा.